आज 14 एप्रिल, विश्वरत्न महामानव, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. सर्वप्रथम त्यांच्या पवित्र विचार स्मृती कार्याला कोटी कोटी अभिवादन. तमाम जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भावांनो आणि बहिणींनो, महामानवाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र देश आणि जग आतुर झालेलं आहे. या देशाबरोबर जगातल्या अनेक विकसित राष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमानं साजरी होते आहे. अमेरिका आणि इंग्लंडमधल्या अनेक शहरात आणि राज्यात देखील सामाजिक समता सप्ताह, सामाजिक समता दिन म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे. 14 एप्रिल 1891ला मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीत बाबासाहेबांचा जन्म झाला. इथल्या उपेक्षित, वंचित, शोषित माणसाच्या जीवनातला अज्ञानरूपी अंधार दूर करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा तेजोमय प्रकाश टाकण्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. इथला सर्वसामान्य माणूस, इथला उपेक्षित, वंचित, अस्पृश्य घटक हा पुढारलेल्या समाजांच्या बरोबर आला पाहिजे, यासाठी बाबासाहेबांनी विशेष स्वरूपाचं काम केलेलं आहे. 1954ला एकदा बाबासाहेबांची आकाशवाणीवर माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान या विषयावर मुलाखत प्रसारित झाली. त्यामध्ये बाबासाहेब सांगतात की माझी 3 दैवत आहेत. विद्या हे माझं पहिलं दैवत, विनय आणि शील ही माझी दैवत आहेत. आयुष्यभर बाबासाहेब या 3 दैवताचे उपासक राहिलेले आहेत. ते सांगतात माझे 3 गुरु आहेत. जगाचं कल्याण हे महाकारुणिक गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानात आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार मांडणारे महाकारुणिक भगत गौतम बुद्ध हे माझे पहिले गुरु आहेत. बुद्धांचं तत्त्वज्ञान ज्यांना कळालं ते महात्मा कबीर हे माझे दुसरे गुरु आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी इथल्या अस्पृश्य मागास घटकांसाठी शाळा उभ्या केल्या ते माझे तिसरे गुरु आहेत. बाबासाहेबांनी आयुष्यभर या भारतभूमीच्या विकासामध्ये योगदान देत असताना उपेक्षित घटकांना न्याय कसा मिळेल याचा सातत्याने विचार केला. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला जात असताना बाबासाहेब रायगडावरती गेले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं. छत्रपती शिवराय देखील बाबासाहेबांच्या आदर्शाने होते. भारतीय संविधान लिहित असताना बाबासाहेब असं म्हणतात की माझ्यासमोर छत्रपती शिवरायांचं सामाजिक समतेचं स्वराज्य होतं. आज बाबासाहेबांना अभिवादन करत असताना तमाम अनुयायांना एवढीच विनम्रतेची भावना व्यक्त करतो की बाबासाहेब नीटपणे आपण समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबांचं चरित्र आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आयुष्यभर बाबासाहेबांनी ज्ञान साधना केली. बाबासाहेब हे एक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ. बाबासाहेब हे इतिहासाचे गाढे अभ्यासक, राज्यशास्त्राचे अभ्यासक, मानवशास्त्राचे अभ्यासक, बाबासाहेब जलनीतीचे अभ्यासक, बाबासाहेब कृषीशास्त्राचे अभ्यासक, अशा अनेक उपाध्यांनी बाबासाहेबांना गौरवावं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे बाबासाहेबांचं होतं. प्रकाळ पंडित, 13 भाषेवर बाबासाहेबांचं प्रभुत्व होतं. म्हणून आणि अनुयायांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि बाबासाहेबांचे विचार समजून ते कृतीत आणावे. तीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं मानवंदना ठरेल. पुनश्च एकदा बाबासाहेबांच्या विचार स्मृतींना कोटी कोटी अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत.